राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते आणि जागांचा जर विचार केला तर 1231 जागांसाठी ही राज्य उत्पादन शुल्कची ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,769 अदर 100च्या दरम्यान भेटणार आहे आणि सेम पोलीस भरती सारखीच हे भरती असते राज्य उत्पादन शुल्कचे। फक्त फरक एवढा आहे की राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर आहे आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे। आणि दुसरा जो चेंजेस आहे यामध्ये की पोलीस भरतीमध्ये गणिताचा विषय आणि राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये गणिताचा विषय नसते, त्याच्या जागी बुद्धिमत्ता चाचणीचा विषय। तर जास्त चान्स आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल ज्या अपडेट या ठिकाणी आला तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 735 रुपये फी आहे, मागास वर्गांसाठी 660 रुपये यामध्ये फी आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 21,769 अदर 100च्या दरम्यान भेटते। आणि राज्य उत्पादन शुल्क भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट या ठिकाणी आलेला आणि ते अपडेट जे आहे म्हणजे तर पहा, महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो पावसाळी अधिवेशन या ठिकाणी चालू आहे आणि पावसाळी अधिवेशन मध्ये जे या राज्य उत्पादन शुल्क या भरती संदर्भात जे मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्याचबरोबर ते काय म्हणाले ते तुम्हाला सांगून देतो। आणि याचा जर हा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला अजितदादा पवारचा दाखवणार आहे उपमुख्यमंत्री। तर त्यांचा जो व्हिडिओ आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर त्यावर मी त्यांचा एक व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी टाकणार आहे पावसाळी अधिवेशनची त्यांनी त्या ठिकाणी काय म्हटलं आणि ते त्या ग्रुपची जी लिंक आहे माझी नोकरी कॉर्नर तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या माझी नोकरी कॉर्नर, त्यावर आपण तो व्हिडिओ टाकलाय आणि येणाऱ्या प्रत्येक जाहिराती त्या ग्रुपवर या ठिकाणी येत असते लक्षात ठेवा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे पावसाळी अधिवेशनामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय, राज्य उत्पादन शुल्क विभागात मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दुय्यम निरीक्षक गट क पदांसाठी सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियाबद्दल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल। दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती 100% जवानांमधून केली जाणार आहे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक गट क पदाच्या भरती प्रक्रियेत जवान संवर्गाला प्राधान्य देण्यासाठी सेवा प्रवेश नियमांचा सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे। यापुढे या पदावरील भरती नामनिर्देशन व पदोन्नती या मार्गाने 50% प्रमाणात केली जाणार असून पदोन्नतीद्वारे होणारी सर्वच भरती जवान संवर्गामधून करण्यात येणार आहे। सध्याच्या नियमानुसार दुय्यम निरीक्षक पदावर 25% पद थेट पदोन्नती 25% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीनं आणि 50% नामनिर्देशनाद्वारे भरली जातात। मर्यादित विभागीय परीक्षेअंतर्गत लिपिक व जवान संवर्गातून अनुक्रमे 20-80 या प्रमाणात पद भरली जातात। त्यामुळे अनेक पदांपैकी फक्त 5% पद लिपिक संवर्गात भरली जातात। तसेच शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच निवड करण्यात येते, मात्र यापुढे पदोन्नतीद्वारे लिपिक संवर्गातून भरती करण्यात येणार नाही। राज्य उत्पादन शुल्क विभागात गुन्हेगारी तपास, छापे, वाहनांची तपासणी, दारूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचं काम दुय्यम निरीक्षकांकडे असतं। त्यामुळे शारीरिक क्षमतेचा विचार ही भरतीसाठी अत्यावश्यक गट आहे। त्यामुळे यापुढे पदोन्नतीद्वारे होणारी दुय्यम निरीक्षक गट क भरती प्रक्रिया जवानांमधूनच राबवण्याचा सरकारचा ठाम निर्णय आहे। सध्या राबवली जात असलेली भरती प्रक्रिया थांबविण्याच्या संदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला जाईल, मात्र ती थांबवणं शक्य नसेल तर सद्यस्थितीत चालू असलेली भरती पूर्ण
करून पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती 100% जवानांमधूनच करण्यात येईल। तर पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये हा अजितदादांनी जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे। तर नक्कीच या ठिकाणी संपूर्ण आता जवानांचे जे यामध्ये जागा भरल्या जाणार आहे लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून या ठिकाणी आली। तर राज्य उत्पादन शुल्क दारूबंदीची जी भरती हे तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे। तर सप्टेंबरच्या आसपास ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर पहिले आपलं यामध्ये जे सिलेक्शन होते 120 मार्काचा पेपर असते आणि 80 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते। 200 पैकी मेरिट लागते कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC या कॅटेगरीनुसार। तर सर्वात अगोदर आपला राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काचा हा राज्य उत्पादन शुल्क भरतीचा पेपर असणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, म्हणजे 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। 4 प्रश्न जर चुकले तर एक आपल्या यामध्ये मायनस होणार आहे, जे आपला बरोबर असणार आहे तो। तर अशा प्रकारे आपला सर्वात अगोदर पेपर घेतला जाणार आहे आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, तर ग्राउंड यामध्ये असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि वजन पुरुष उमेदवारांना यामध्ये लागत नाही आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहेत, महिला उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये 1500 मीटर रनिंग यामध्ये, म्हणजे 1600 मीटर रनिंगला 100 मीटर कमी, 1500 मीटर रनिंग आहे आणि 1500 मीटर रनिंग आपल्याला 1500 मीटर रनिंगसाठी 30 मार्क असणार आहे। दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 100 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी झाली किती 60। आणि तिसरा जो इव्हेंट हा पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी गोळाफेक 20 मार्कासाठी असणार आहे। तर अशा प्रकारे 80 मार्काचा ग्राउंड पुरुष उमेदवारांचा असणार आहे, 1500 मीटर रनिंग 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग 30 मार्कासाठी, गोळाफेक 20 मार्कासाठी। अशा प्रकारे महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांचं सुद्धा 80 मार्काचा ग्राउंड आहे, ज्यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे दुसरा इव्हेंट 30 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे महिला उमेदवारांचा यामध्ये 80 मार्काचा ग्राउंड होते। एकदा आणखी सांगून देतो, तर 1 किलोमीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 80 मार्काचा राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये यामध्ये ग्राउंड असते। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरती। सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीची। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू निवडून राहिली एक लक्षात ठेवा। आणि 1231 जागांसाठी ही येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर यामध्ये वर्दी असते काय, तर बा खाकी वर्दी यामध्ये असते एक लक्षात ठेवा। आणि सेम पोलिसांसारखी जे वर्दी यामध्ये असते, फक्त लोगोमध्ये थोडाफार चेंजेस या ठिकाणी पोलीस भरतीच्या आणि राज्य उत्पादन शुल्कच्या। तर सेम पोलीस भरतीसारखीच राज्य उत्पादन शुल्कची भरती आहे एक लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू निवडून आली, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे पावसाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा केली आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय